सर्वांना नमस्कार. शिष्यवृत्ती सरावामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अलंकारिक शब्दांचा सराव करणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला प्रश्न त्याचे 4 पर्याय सांगणार आहे आणि त्या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे आणि तो का बरोबर आहे हे सुद्धा थोडक्यात समजावून सांगणार आहे. व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, परंतु तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर नक्कीच तुम्हाला अलंकारिक शब्द कसे सोडवायचे परीक्षेला आल्यानंतर याचं गणित समजून जाईल. सुरुवात करूया. प्रश्न असा आहे की खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. पहिला प्रश्न आहे सशाचे शिंग. पर्याय आहेत दुर्मिळ गोष्ट, अस्तित्वात नसलेली गोष्ट, दृढनिश्चय आणि कायम टिकणारे. सशाचं शिंग आपण पाहतो निसर्गामध्ये सशाला शिंग कधीही नसतं, त्यामुळे सशाचं शिंग हे अस्तित्वातच नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अस्तित्वात नसलेली गोष्ट हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे बिन भाड्याचे घर. पर्याय आहेत 1 मंदिर, 2 घर, 3 तुरुंग, 4 वसतिगृह. बिन भाड्याचं घर म्हणजे ज्या घराला भाडं नाही असं घर. मंदिराला भाडं नसतं आणि मंदिरात आपण राहतसुद्धा नाही. घराला भाडं असतं, परंतु इथं प्रश्न काय आहे बिन भाड्याचं घर, त्यामुळे हाही पर्याय आपलं उत्तर नाही. तुरुंगामध्ये गुन्हेगार राहतात, ज्यांनी गुन्हा केलाय ते राहतात आणि त्यांना त्या तुरुंगाचं भाडंसुद्धा द्यावं लागत नाही, त्यामुळं तुरुंग हे बिनभाड्याचं घर आहे. तिसरा प्रश्न ताटाखालचे मांजर. पर्याय क्रमांक 1 पूर्णपणे दुसऱ्याचा ऐकणारी व्यक्ती, 2 घातकी व्यक्ती, 3 मांजराची काळजी घेणारा, 4 प्रिय व्यक्ती. ताटाखालचे मांजर याचा अर्थ आपण जेवत असताना आपल्या शेजारी जेव्हा मांजर असतं तेव्हा आपण जे खाऊ तेच ते मांजर खाणार आहे. म्हणजे मी माझ्या ताटामध्ये जर दूध भात खात असेल, दूध चपाती खात असेल तर मी माझ्या मांजराला माझ्या ताटातलंच थोडंसं काढून देणार आहे, किंवा मांस मच्छी काही खात असेल तर ते देणार आहे. म्हणजे काय, मी जे करेल कृती, मी खाण्याची जी कृती करेल तेच ते मांजर खाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे पूर्णपणे दुसऱ्याचा ऐकणारी व्यक्ती हा पर्याय बरोबर आहे. घाशीराम कोतवाल. पर्याय आहेत बढाया मारणारी व्यक्ती, घमंडी मनुष्य, अन्यायी व्यक्ती आणि चौथा पर्याय कष्टाळू व्यक्ती. तर घाशीराम कोतवाल म्हणजे कोण आहेत? पोलीस आहेत. आता या पोलिसांशी निगडीत असणारी व्यक्ती, बढाया मारणारी व्यक्ती हा पर्याय येणार नाही, घमेंडी व्यक्ती हा पर्याय येणार नाही. परंतु हातामध्ये जर एखाद्या कोतवालच्या कुठल्याही हातामध्ये अधिकार असेल तर तो दुसऱ्यावर कदाचित अन्याय करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अन्यायी व्यक्ती हे उत्तर बरोबर आहे. अंडी पिल्ली. पर्याय क्रमांक 1 अंडी पिल्ली, 2 माहीत होणे, 3 गुप्त गोष्ट, 4 मूर्ख. तर अंडी पिल्ली या अलंकारिक शब्दाचा अर्थ पहिला पर्याय अंडी पिल्ली, अंडी व पिल्ली हा आहे, त्यामुळे तो पर्याय होणार नाही. माहीत होणे हा पर्याय त्यातल्यात बरोबर आहे, परंतु तिसरा पर्याय आहे गुप्त गोष्ट, म्हणजे एखाद्याची कुठलीही गुप्त गोष्ट आपल्याला माहिती असणे. एखादा पक्षी त्याची पिल्लं किंवा अंडी कुठं ठेवतो तर अशा गुप्त ठिकाणी ठेवतो ज्या ठिकाणी साप किंवा कुठलाही दुसरा पक्षी किंवा प्राणी येऊन खाणार नाही. म्हणून अंडी पिल्ली याचा अर्थ आहे गुप्त गोष्ट. पुढं आहे खडाष्टक. पर्याय 1 कडाक्याचे भांडण, 2 व्यक्तींमधील मैत्री, 3 मैत्रीपूर्ण भांडण, 4 बेपर्वा. खडाष्टक म्हणजे 2 व्यक्तींमध्ये जेव्हा कडाक्याचं भांडण होतं त्याला खडाष्टक म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याला म्हटले कडाक्याचे भांडण हा पर्याय बरोबर आहे. जड भरत. पर्याय क्रमांक 1 प्रेमळ, पर्याय क्रमांक 2 आळशी व्यक्ती, 3 चपळ, 4 कपटी. जड भरत म्हणजे एखाद्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट करणं कष्टाचं जातं. कुठलीही गोष्ट त्यांना सांगितली तरी त्यांना थोडक्यात कामच करायचं नसतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जो आहे आळशी व्यक्ती हे उत्तर बरोबर आहे. पांथस्त याचा सरळ अर्थ आहे की रस्त्याने जाणारा एखादा वाटसरू. पर्याय क्रमांक 1 यात्रेकरू, 2 वाटसरू, 3 अतिथी, 4 यजमान. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 2 वाटसरू बरोबर आहे. शेंदाड शिपाई. पर्याय क्रमांक 1 बेडर व्यक्ती, 2 कुशाग्र, 3 भित्रा मनुष्य, 4 भाग्यवान. शेंदाड शिपाई म्हणजे त्या व्यक्तीला सारखी भीती वाटत राहते, मनामध्ये सारखं काहीतरी धाकधूक असते, तो भित्रा कुठलाही व्यक्ती. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 भित्रा मनुष्य हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे सुंदोपसंधी. सुंदोपसंधी म्हणजे काय? सतत 2 व्यक्तींमध्ये होणारी
भांडणं, 2 भावांमधील होणारी भांडणं. पर्याय क्रमांक 1 मैत्री, 2 कैदी, 3 2 भावांमधील भांडण आणि 4 2 भावांमधील प्रेम. त्यामुळे सुंदोपसंधी याचा अर्थ आहे 2 भावांमधील भांडण. पुढचा प्रश्न रामबाण. पर्याय क्रमांक 1 अचूक गुणकारी उपाय, 2 कंटाळवाणी बाब, 3 निरुपद्रवी, 4 रामाची कृपा. जेव्हा रामबाण हा शब्द डोळ्यासमोर येतो तेव्हा लक्षात ठेवा की रामाचा बाण हा नेहमी अचूक लागतो. त्यामुळे कुठलीही आपण गोष्ट केली तर ती अचूक होणार आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे अचूक गुणकारी उपाय. कोणताही उपाय केला आणि तो बरोबर वर्मी लागला किंवा त्याचा काहीतरी फायदा झाला तर तो आपण म्हणूया की अचूक रामबाण उपाय झालेला आहे. आता हेही लक्षात ठेवा की हा उपाय कुठलाही फक्त वैद्यकीय भाषेसाठी नाही तर इतर शब्दांमध्ये सुद्धा आपण रामबाण उपाय हा शब्द वापरू शकतो. पुतना मावशी. पर्याय क्रमांक 1 रागीट स्त्री, 2 भित्री स्त्री, 3 बाहेरून प्रेमळ मात्र आतून कपटी स्त्री, 4 बाहेरून कपटी मात्र आतून प्रेमळ स्त्री. आता पुतना मावशी म्हटलं की आपल्याला कृष्ण आठवतो. कृष्णाचा वध करायला ती आली होती आणि येताना आल्यानंतर ती एकदम चांगली बनून आली की मी मावशी आहे, असं आहे तसं आहे, परंतु प्रत्यक्ष ती कृष्णाचा वध करायला आली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे बाहेरून प्रेमळ आतून कपटी स्त्री. भांगेत तुळस. पर्याय क्रमांक 1 खोटी व्यक्ती, 2 अडाणी व्यक्ती, 3 पराक्रमी मुलगा आणि 4 वाईट आईवडिलांपोटी चांगली संतती जन्मणे. भांगेत तुळस म्हणजे काय तर भांग जी पिली जाते नशा करण्यासाठी भांग पिली जाते आणि भांगेत तुळस, तुळस म्हणजे गुणकारी आहे, औषधी आहे. मग ह्या वाईट गोष्टीमध्ये चांगली गोष्ट आहे याचाच अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे की वाईट आईवडिलांपोटी म्हणजे आईवडिलांना, या वाईट आईवडिलांना भांग म्हटलं गेलेलं आहे, चांगला मुलगा किंवा चांगली संतती जन्माला येणे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. मारुतीचे शेपूट. 1 अवघड काम, 2 लांबत जाणारे काम, 3 सोपे काम आणि 4 अडचण. जेव्हा लंकेमध्ये हनुमान गेला होता आणि त्यावेळेस त्याची जेव्हा शेपटी पेटवण्यात आली तेव्हा ती शेपटी किती लांब होती त्यावरून एखाद्या माकडाची शेपटी लांब असणे म्हणजे काय, मारुतीची शेपूट लांब असणे म्हणजे काय तर एखादं काम सांगितलेलं आहे आणि ते काम वाढतच चाललंय, ते काही कमी होत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 लांबत जाणारे काम हे उत्तर बरोबर आहे. सूर्यवंशी लवकर उठणारा, 2 उशिरा झोपणारा, 3 उशिरा उठणारा आणि 4 जेवण भरपूर करणारा. आता या ठिकाणी काय लिहिले सूर्यवंशी म्हणजे यांचं वंश आहे सूर्याचा, मग ह्यांना काय गरज आहे लवकर उठायची म्हणून असं म्हणतात अरे तू सूर्यवंशी आहे का, म्हणजे जी माणसं उशिरा उठतात त्यांना सूर्यवंशी म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सूर्यवंशी हे उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आज आपण अलंकारिक शब्दाचे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.